अहमदनगरमधील नागरी सहकारी बँकेतील महिला संचालक आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी नगरमध्ये आयोजित विशेष ज्ञान सत्रात तज्ञांनी मार्गदर्शन केले। अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन आणि अंबिका नागरी सहकारी बँकेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन आणि अंबिका महिला सहकारी बँकेच्या वतीनं नागरी सहकारी बँकांच्या संचालिका आणि महिला कर्मचाऱ्यांसाठीचे विशेष ज्ञानसत्र उत्साहात पार पडले। पुण्याच्या कॉस्मोस सहकारी बँकेच्या प्रमुख महाव्यवस्थापक नयन लगड यांच्या हस्ते या प्रशासन कौशल्यवृद्धी ज्ञानसत्राचे उद्घाटन झाले। यावेळी पुण्याच्या डॉक्टर व्ही पाटील प्रबंध संस्थानाच्या डॉक्टर विजयश्री भगवती, राष्ट्रीय हॉकीपटू ॲडव्होकेट मृदुला सहस्रबुद्धे, व्यवस्थापन तज्ञ ज्योती ताठे, आरोग्यवर्धिनीच्या डॉक्टर हेमा सेलोत, प्राचार्य मेधा काळे, आशा मिस्किन असोसिएशनचे रवींद्र लोहाडे, नाथा राऊत, अशोक कुरापट्टी आदी उपस्थित होते। नयन लगड यांनी आपल्या भाषणात महिलांनी त्यांच्यातील गुणवत्तेला पुरेपूर वाव देण्याची गरज व्यक्त केली आहे। एखाद्या कस्टमरला कन्व्हिन्स करायचं झालं तर किती कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये, कारण या कस्टमरला कन्व्हिन्स करण्याकरता माझी बँक त्या कस्टमरला काय देते, किती सुविधा देते, काय रेट देते, डिपॉझिटवर काय रेट देते, लेंडिंग मी किती कमी रेटनी करू शकते, किती चार्जेस मी आकारते, किती चार्जेस मी फ्री देते, हे सगळं आपल्याला पाहावं लागतं आणि त्या कस्टमरला कन्व्हिन्स करून मग तो आपल्याकडे आपण त्याला व्यवहार सुरू करायला सांगतो। ही अगदी म्हणजे सोपी न राहिलेली ही आता कॉम्पिटिशन मध्ये उतरलेली ही आव्हानं आहेत आणि ह्या कॉम्पिटिशन मध्ये ही स्पर्धा जी आहे ती प्रत्येक बँकांमध्ये आहे। म्हणजे ती ठेवीच्या रेटवर असू दे, ऍडव्हान्सेसच्या रेटवर असू दे, चार्जेसवर असू दे किंवा देण्यात येणाऱ्या सुविधांवर असू दे, प्रत्येक बँक ही त्या पद्धतीने जे काही कस्टमरला जास्त चांगल्या प्रमाणात देता येईल त्याचा प्रयत्न करते आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकून राहायचंय। डॉक्टर सहस्रबुद्धे यांनी आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, व्यवस्थापन, संवाद कौशल्य आवश्यक असल्याचे सांगितले। आज तुम्ही जर स्त्रियांचा विचार केला, म्हणजे कायदे अनेक प्रकारचे आहेत, आपण त्याच्या अभ्यासात किंवा त्याच्या खोलात आता जाणार नाही आहोत, पण अगदी गर्भलिंग परीक्षणापासून स्त्रियांच्या मदतीला आता कायदे आहेत। जन्माला येण्याच्या आधीपासून स्त्रीला प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे। मग कौटुंबिक कायदे असतील, हिंसाचाराविषयीचे कायदे असतील, हे प्रत्येक वेळेला तिच्या सोबतीला आहे। आज तुम्ही नोकरी व्यवसाय करताय त्या स्वरूपाचे जे कायदे आहेत, घटनेमध्ये काही आपल्याला जे काही विशेष बाबी, विशेष सवलती, विशेष संरक्षण दिलेली आहेत त्या प्रकारचे कायदे आहेत। या सगळ्या गोष्टी जरी आपल्या मदतीला असल्या तरी जोपर्यंत तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने, आणि मी आता मुद्दाम इथे उल्लेख करेन कारण हल्ली आपण जर प्रमाण बघितलं तंट्यांचं, वादांचं, कोर्टामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रकरणांचं, तर खूप वेळा असं लक्षात येतं की कायद्याचा गैरफायदा घेण्याच्या दृष्टीने ज्या वेळेला त्याचा वापर करायचा प्रयत्न केला जातो तेव्हा हा कुठेतरी काठी म्हणून आपल्याच अंगावर बसणार नाही, ह्याचाही विचार आता करायची वेळ आलेली आहे। या ज्ञानसत्रात नागरी सहकारी बँकांपुढील आव्हानं, प्रश्न सोडवण्याचे कौशल्य, सांघिक भावना, आधुनिक बँकिंग, ताणतणाव, व्यवस्थापन, महिलांचे आरोग्य आदी विषयांवर सविस्तर उहापोह करण्यात आलाय। आज अनेक महिला या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत। या सगळ्या बाजूच्या परिस्थितीतनं एक प्रकारे असं पुढे येऊन त्याही आपलं कर्तृत्व सिद्ध करतायत आणि सहकार क्षेत्र जे आहे त्या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावर आहे। आज आपल्या पण जेव्हा संकट येतं, समस्या निर्माण होतात, त्यावेळेला तुम्ही कसे वागता याला फार महत्त्व असतं आणि याच्यामध्ये सुद्धा सर्व महिला ह्या ताहून सुलाखून निघून त्यांनी सर्वांना चांगली सेवा दिली हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं। अंबिका बँकेत सर्व महिला संचालिका आहेत, बहुसंख्य महिला सेवक आहेत आणि ह्या बँकेमध्ये आम्ही सर्व संचालिका एकजुटीने काम करतो, निर्णय घेतो। आमच्या बँकेमध्ये असं पुरुषांची लुडबुड नाहीये, या पुरुष येतील आणि काही सांगतील असं नाही।
आम्ही आमचा अभ्यास करतो, निर्णय घेतो आणि ते एकजुटीने घेतो. काही विरोध असेल तर तो शांतपणे सगळ्यांना सांगतो. त्याच्यातले चर्चा होतात, उलट सुलट काय असेल त्याबद्दल, आणि एक दिला निर्णय आमच्याकडे होत असतात. जो है बहुत सारा जो चुनौतियाँ हैं और अपॉर्चुनिटी क्या है उसके बारे में जो है हम लोग बोलने वाले हैं, और कि चैलेंजेस क्या है आजकल जो चुनौतियाँ जो आ रहा है उसके बारे में हम बोल चुके हैं. और साथ में हम लोग संधि कौन सा संधि है जो अभी डिमोनेटाइजेशन के बाद बहुत सारा जो चुनौती है उसको हम लोग संधि में कैसे कर सकते हैं उसके बारे में हम लोग बोल दिया है. और प्रॉब्लम सॉल्विंग स्किल यानी काम करने के वक्त जो प्रॉब्लम्स आता है उसको कैसे हम यानी सॉल्यूशन कैसे निकाल सकते हैं इसके बारे में हम बोल चुके हैं. साथ में जो है आज हमारा जो प्रोग्राम हो रहा है इसमें टीम डायनामिक यानी टीम को लेते हुए आगे कैसे बढ़ोतरी करना है उसके बारे में हम लोग बोल चुके हैं. और साथ में महिला का जो आरोग्य सुधारण कैसे कर सकते हैं. बँकिंग क्षेत्रामधल्या महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मी त्या निमित्ताने ह्या संस्थेचे जे आयोजक आहेत त्यांचे आभार मानते. असे वारंवार त्यांनी प्रोग्राम घ्यावेत आणि महिलांना यामध्ये बळकटी द्यावी आणि महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. अध्यक्ष लोहाडे यांनी जिल्ह्यातील महिलांच्या सहकार बँकिंग क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत असोसिएशनच्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केलाय. नगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे दरवर्षी महिलांचं एक अधिवेशन घेण्यात येतं. याही वर्षी आम्ही कॉस्मॉस बँकेच्या CEO नंतर प्रमुख अशा आणि ताठे मॅडम तसंच नुसतंच बँकिंग व्यवहारावर त्यांच्याशी आम्ही चर्चा करीत नाही महिलांशी, पण त्यांना काम करताना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हाही दृष्टिकोन आमचा त्यांच्याबाबत असतो. या सेमिनारला जवळजवळ 100 महिलांनी हजेरी लावलेली आहे. त्याच्यात अहमदनगर जिल्हा, नंतर नाशिक जिल्ह्यातल्या अनेक बँका, जळगाव जिल्ह्याच्या अनेक बँका, धुळे जिल्ह्यातल्या अनेक बँका आणि पुणे जिल्ह्यातल्या अनेक बँकांच्या महिलांचा सहभाग आहे. तसेच संचालिका व कर्मचारी यांचं प्रशिक्षण आम्ही याद्वारे घेतो. तसेच आम्ही दर महिन्यातून एकदा दोनदा तरी अनेक सेमिनार घेत असतो. प्राचार्य मेधा काळे यांनी प्रास्ताविक केले, तर अशोक कुरापट्टी यांनी सूत्रसंचालन केले. अंबिका महिला बँकेच्या संचालिका आशा मिस्किन यांनी अतिथींचा सन्मान केलाय, तर नाथा राऊत यांनी आभार मानलेत. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज, अहमदनगर.